ते सांगतात की मार्च महिन्यामध्ये त्यांना छातीमध्ये अचानक दुखायला सुरू झालं, पण ते म्हणतात की मी थोडंसं त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, पण तो त्रास मला वाढत गेला. त्रास वाढत गेल्यामुळे ते म्हणतात की मी दवाखान्यामध्ये गेलो. डॉक्टरने मला एक्सरे काढायला सांगितला. एक्सरेचे रिपोर्ट नॉर्मल आले, पण डॉक्टर म्हणाले तुमचा त्रास समजत नाहीये, एंडोस्कोपी करावी लागेल. एंडोस्कोपी केल्यावर त्यांना गॅस्ट्रिकचा प्रॉब्लेम आहे असं डॉक्टरनी सांगितलं. त्यांना गोळ्या दिल्या, पण ते म्हणतात मी 1 महिना गोळ्या घेतल्या, पण मला काही फरक नाही पडला. आणि ते म्हणतात की मी दर शनिवारी प्रार्थना करत होतो, परमेश्वरकडे तुमच्या संगे प्रार्थनेमध्ये सहमत होत होतो. आणि ते सांगतात की परमेश्वर मला स्पर्श केला. 3 आठवड्यापूर्वी शनिवारच्या अशाच प्रार्थनेमध्ये परमेश्वराने त्यांना स्पर्श केला प्रार्थनेमध्ये आणि त्यांना पूर्ण आरोग्य दिलं. हालेलुया. ते म्हणतात, त्यावेळेस पासून मला काहीही छातीचा त्रास झालेला आमेन. नाहीये. ते सर्व गौरव प्रभू येशूच्या नावाला देतात. त्याचबरोबर ते सांगतात की ह्या आरोग्यासाठी त्यांनी देवाबरोबर एक शपथ सांगितली होती की प्रभू जर तुम्हाला आरोग्य दिलं तर मी घरापासून चर्चपर्यंत चालतील. ते म्हणतात मी उरुळी कांचन पासून चर्चपर्यंत 43 किलोमीटर उरुळी कांचन सकाळी 8:15 ते निघाले होते. 6:30 वाजता ते चर्चमध्ये पोहोचले. सकाळी 8:15 वाजता. 8:15 he left his home at 8 o'clock and reached here 6:30. सकाळी 8:15 चालत निघून 6:30 वाजता इथे पोहोचले. 43 किलोमीटर अंतर चालत 43 आले. kilometers because he made an oath before God कारण त्यांनी देवाला नवस केला that I will come walking to testify. की मी चालत चालत येईन आणि साक्ष सांगेन. आता त्रास होत नाही. आता त्रास होतो. Blessing God in हालेलुया. Jesus' name.